अमरावती पुन्हा हादरले। रविवारी मध्यरात्री माळीपुरा परिसर अक्षरशः रक्ताने माखला। इंस्टाग्राम वरील रील, छोटासा वाद आणि त्यातून थेट खून। तेजस बिलबिले नावाच्या तरुणाला भर रस्त्यात चाकूने भोसकण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे वाद मिटवायला गेलेला तेजसला जीव गमवावा लागला आणि या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। 8 दिवसात कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेला हा दुसरा खून असल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत। अमरावतीच्या माळीपुरा परिसरात रविवारी रात्री रक्तरंजित थरार पाहायला मिळाला। झेंडा चौक परिसरात अचानक झालेल्या चाकू हल्ल्यामुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मृत तरुणाचं नाव तेजस श्रीकृष्ण बिलबिले असं असून तो माळीपुरा परिसरातील रहिवासी आहे। प्राथमिक माहितीनुसार इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका रीलमुळे बोराडे आणि बेलसरे या गटात वाद सुरू होता। हा वाद मिटवण्याकरिता तेजस मध्यस्थी करायला गेला होता, मात्र परिस्थिती अचानक बिघडली। आरोपी आकाश बेलसरे हा थेट घरातून चाकू घेऊन आल्याचा आरोप आहे आणि काही क्षणातच तेजसवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। छातीवर चाकूची वार झाल्याने तेजस गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या हल्ल्यात कार्तिक बोराडे नावाचा युवकही जखमी झाला असून त्याच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर माळीपुरा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर रक्ताचे डाग आणि गोंधळाचे दृश्य पाहायला मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचे ठाणेदार वडगावकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले, तर अमरावती शहर गुन्हे शाखेनेही तातडीने तपास सुरू केला। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 2 तासात 3 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलंय। पुण, सर्जापूर, वडाडी आणि मालटेकडी परिसरातून आरोपींना पकडण्यात आलाय। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये आकाश बेलसरे, वैभव बेलसरे आणि राजू बेलसरे यांचा समावेश आहे। जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। विशेष म्हणजे कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 8 दिवसात झालेला हा दुसरा खून आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। दिनांक 17/5/2026 रोजी अंदाजे 10 वाजताच्या दरम्यान झेंडा चौक, नालसाहेबपुरा, माळीपुरा या ठिकाणी कार्तिक बोराडे व वैभव बोराडे यांच्यामध्ये इंस्टाग्रामवर रील टाकण्याच्या कारणावरून वाद सुरू होता। त्या ठिकाणी तेजस बिलबिले सुद्धा तेथे आला। कार्तिक बोराडे यांनी इंस्टाग्रामवर रील का टाकली यावरून वैभव बेलसरे, आकाश बेलसरे व राजू बेलसरे यांनी वाद केला व आकाश बेलसरे यांनी तेजस बेलसरे याच्या पोटात डाव्या बाजूला घाव करून त्यास जीवांशी ठार मारले। तसेच कार्तिक बोराडे याच्यासुद्धा उजव्या छातीवर घाव करून त्यालासुद्धा जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला। अशा याच्यावरून पोस्टेला गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये इंस्टाग्रामवर रील का टाकली या एका कारणावरूनच वाद होऊन त्यामध्ये त्यांनी एका जीवानीशी ठार मारले व दुसऱ्याला जीवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला। अशावरून पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट येथे अपराध क्रमांक 168/2026 कलम 103(1) 109(1) 35 BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तपास आम्ही स्वतः करीत आहे। गुन्हा दाखल होताच तात्काळ या गुन्ह्यातील 3 आरोपी आकाश बेलसरे, राजू बेलसरे व वैभव बेलसरे यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे। अटक करून त्यांना लॉकअपमध्ये टाकण्यात आले आहे आणि त्याचा आज रोजी PCR त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांचा PCR घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे। इंस्टाग्राम रील पासून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचला। एका तरुणाचा जीव गेला तर दुसरा मृत्यूशी झुंज देतोय। अमरावतीत वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा चिंता वाढवलेली आहे। आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय।